व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, कसं असतं ना, बोलायला काही विषय नसेल तरीही बोलावंच लागतं, कारण आपल्याला लाईमलाईट मध्ये राहायचं आहे, आपल्याला चर्चेत राहायचं आहे सतत. आणि आपल्यामुळे मीडिया चालू आहे, आपल्यामुळे न्यूज चॅनल्स चालू आहेत, असा काही जणांचा गैरसमज झालेला आहे. त्यांच्याच पैकी एक मध्यंतरी होते ते मनोज जरांगे, त्यांच्या पाठोपाठ संजय राऊत आहेत. त्यानंतर रोहित पवार यांची सुद्धा तशीच त्याच प्रकारे एंट्री झाली. अमोल मिटकरी तर पहिल्यापासून आहेतच. पण एक आहे ना, गंमत सांगतो तुम्हाला मी. एक आहे ना, गाव होतं, त्या गावातून बैलगाडी जात होती. त्या बैलगाडी खालून एक कुत्रं चालत होतं आणि त्या कुत्र्याला असं वाटत होतं की ही बैलगाडी माझ्यामुळेच चालतीये. किती हा मूर्खपणा आहे. आणि अशीच काहीशी अवस्था या सगळ्यांची झालेली आहे. आज आपण बोलणार आहोत भोंगेश राऊत यांनी केलेल्या नुकत्याच एका विधानाबद्दल. आणि हे विधान आहे सुनेत्रा पवार यांच्या निवडणुकीबद्दल. मात्र मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे मित्रांनो. मराठवाड्यातला दौरा आम्ही केला. अत्यंत भीषण परिस्थिती आहे, पाण्याची टंचाई आहे, कॅन्सरग्रस्त रुग्णांचे हाल आहेत, त्यांच्या उपचारांचे हाल आहेत, नातेवाईकांचे उठण्या बसण्याचे, खाण्यापिण्याचे हाल आहेत. आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं, दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य द्या, कारण आपला एक एक रुपया अनेकांसाठी लाख मोलाचा ठरू शकतो. तेव्हा सहकार्य करा मित्रांनो. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला ठेवता येईल आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांशी संपर्क साधता येईल. फक्त स्क्रीनशॉट टाकताना तुमचं नाव, गाव, शहर आणि मोबाईल नंबर निश्चित मेन्शन करा प्लीज. यापुढे मित्रांनो खूप जण वाट बघत आहेत तुमच्या मदतीची. तर भोंगेश राऊत यांनी परत एकदा सूर लावलेला आहे की बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आता जी पोटनिवडणूक होणार आहे, जिथे सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तिकीट देण्यात आलेलं आहे, ती निवडणूक बिनविरोध होऊ नये असा सूर भोंगेश राऊत यांनी लावलेला आहे. कसा, तो एकदा बघून घ्या. भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात महाविकास आघाडीची एक भूमिका आहे, पण तरीसुद्धा अजित पवारांसारखं नेतृत्व ज्या पद्धतीनं काळानं हिरावून नेलं, त्याच्यामुळे एक सहानुभूती आहे, एक आदर आहे, रिस्पेक्ट आहे, एक 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 सन्मान आहे. एवढा पुरता विषय आहे. पण निवडणुका लढायच्याच नाही, बिनविरोधच झाल्या पाहिजेत, हा अट्टहास हा चुकीचा आहे. यशवंतराव चव्हाणांना सुद्धा निवडणुकांना सामोरं जावं लागलं होतं, लक्षात घ्या. भोंगेश राऊत यांचं म्हणणं असं आहे की बारामतीची ही जी निवडणूक आहे ही बिनविरोध होता कामा नये निवडणूक आहे, तर मग विरोध व्हायलाच पाहिजे ना, प्रति उमेदवार असायलाच पाहिजेत. कदाचित भोंगेश राऊत यांना या गोष्टीची कल्पना नसावी की बारामती विधानसभा मतदारसंघाची ही जी पोटनिवडणूक आहे यामध्ये जवळपास 58 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. यापैकी 12 अर्ज हे रद्दबातल झालेले आहेत. त्यामध्ये फॉर्म भरण्यामध्ये काही चुका आहेत, काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत. पण 40-42 लोक तर आहेत ना यादीवर. मग ही बिनविरोध कशी काय होतीये? कोणत्या जगात जगतात हे लोक? असा कोणता माल फुकतात हे लोक की यांना माहीतच नाहीये की काय घडतंय जगामध्ये? आणि आता एक प्रश्न भोंगेश राऊत यांना विचारावा असं वाटतो की भोंगेश राऊत, आम्हाला एक सांगा, सुप्रिया सुळे जेव्हा निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या पहिल्यांदा, तेव्हा शरद पवार यांनी कोणाला फोन केला होता? बाळासाहेबांना. तेव्हा बाळासाहेबांनी दिला होता का उमेदवार? नाही. मोठ्या मनानं त्यांनी कबूल केलं होतं, आपल्याच घरातली पोरगी, जाऊ द्या पुढं, काय प्रॉब्लेम नाही. कारण बाळासाहेब दिलदार होते हो. तुमच्यासारखे कोत्या मनाचे कपटीन आणि षडयंत्री, पाताळयंत्री नव्हते बाळासाहेब. दुसरा मुद्दा,
आदित्य ठाकरे जेव्हा वरळीतून पहिल्यांदा आमदारकीसाठी उभे राहिले तेव्हा काय घडलं होतं हे माहिती आहे का तुम्हाला? का विस्मृती झाली? ते 100 दिवसांच्या जेलमध्ये गेला होता तेव्हा काही आठवण असं झालेलं आहे का? चला आठवण करून देतो तुम्हाला मी. तिथला जो स्टँडिंग आमदार होता ना त्याला पायउतार करण्यात आलं, त्याला वेगळं पद देण्यात आलं. सचिन आहिर यांना सुद्धा मागच्या दरवाज्यानं पाठवण्यात आलं विधान परिषदेवर. म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या विरोधातली स्पर्धा यांनी संपवून टाकली. पण तिथे आणखी एका जणाने फॉर्म भरलेला होता, उमेदवारी अर्ज. काय नाव त्या माणसाचं? अभिजित बिचकुले. बघा, अभिजित बिचकुले हा प्रतिस्पर्धी होता तुमच्या मालकाच्या मुलाचा. यातून पात्रता कळते आपली. एक अभिजित बिचकुले तुम्ही खाली बसवू शकले नाहीत. ठीक आहे, अभिजित बिचकुले हारणारच होता, त्यात काही वादच नाही, निर्विवाद होतं ते, सत्य. पण मायलेज खाऊन गेलं ना पोरग तेवढ्या एका गोष्टीवर. 17 मतं पडली अभिजित बिचकुलेला. अरे पण तो कोण कुठला अभिजित बिचकुले? साताराकडचा. तो वरळीत येतो, उभा राहतो, 17 मतं घेतो. नॉट अ जोक. राऊत, तुम्ही तरी कधी स्वतःहून उभे राहण्याचा विचार केलाय का हो? स्वप्नात तरी, की यंदा निवडणुकीमध्ये मी उभे राहीन आणि मग मी माझ्या बळावर निवडून येईल, मतदानातून निवडून येईल? कधीच नाही. तुमचा नेहमी डोळा कशावर असतो? राज्यसभेवर. आता 2028ला संपणार आहे राज्यसभा. या गोष्टीची सुद्धा कल्पना आलेली आहे सगळ्यांना की या राज्यसभेमुळेच किती गदारोळ माजलेला आहे शिवसेनेमध्ये, म्हणजे उबाठा गटामध्ये. असं म्हणतात की यांची एक मीटिंग चालू होती जिथे प्रियंका चतुर्वेदी वगैरे सगळे बसलेले होते आणि तिथे जोर लावून संजय राऊत सांगत होते की शरद पवार हेच उमेदवार असले पाहिजेत. प्रियंका चतुर्वेदी तिथून उठून निघून गेल्या तेव्हा आदित्य ठाकरेंनी संजय राऊत यांची मातोश्रीमध्ये कॉलर धरलेली. एरवी संजू काका संजू काका संजू काका करणारे आदित्य ठाकरे यांनी कॉलर धरलेली. ही बातमी लीक झाली. दाती तृण धरून संजय राऊत तिथून बाहेर पडले. पण त्यांना काय माहित, त्यांचाच चहा बिस्किट पत्रकार समोर उभा आहे. यांनी प्रश्न विचारला, काय घडला तुमच्यात आणि आदित्यमध्ये वाचावाची झाली असं ऐकलं. पण नाही नाही, असं काही नाही, आमच्यात खूप छान संबंध आहेत वगैरे वगैरे वगैरे. चालू द्या, चलने दो बाई. आता काय इथं गंमत बघा तुम्ही. सुनेत्रा पवार यांची ही निवडणूक जी आहे ही बिनविरोध व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे, अनेकांची आहे. का तर बाबा दादांच्या राजकीय वारसदार जर खऱ्या कोणी असतील तर त्या ताईच आहेत. मग त्या जर त्या सीटवरून निवडून येणार असतील तर त्यात वाईट वाटण्यासारखं काय? आणि शेवटी तसंही बारामती ही पवारांची आहे, ठाकरेंची नाहीच आहे. ती नव्हतीच कधी ठाकरेंची. तर मग विनाकारण लुडबुड का चालली आदित्यची? आणि याच लुडबुडीमुळे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये भांडणं पेटलेली आहे. आदित्य ठाकरेने आपल्या आईकडे जाऊन तक्रार केली. आईनं लगेच पतिराजांना सांगितलं, तुम्ही बेडरूम मध्ये जा, मी बघते काय आहे ते. आणि मग भोंगा राऊतला तासण्यात आलंय तिथे. आणि त्याच्यामुळे मग हे आता सगळं सुरू झालंय की निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, प्रतिस्पर्धी असावेत. अरे 48 जण आहेत, उघडा डोळे बघा नीट. थोडं ना दिवसा घेणं कमी करा, मग ह्या गोष्टी सगळ्या लक्षात येतील. उगाच ना भ्रमाचा भोपळा निर्माण करून लोकांना संभ्रमात टाकू नका. लोक आता इतके दूधखुळे आणि येडे राहिलेले नाहीयेत. सगळ्यांना सगळं कळायला लागलंय आता.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जो तुम्ही धिंगाणा घालून ठेवलेला आहे सगळा राऊत, एक ना एक दिवस तो अंगलट येणार आहे आणि जोरदार अंगलट येणार आहे. आणि तुम्हाला 100% सांगतो, उबाठा गटातलाच कोणीतरी एक जण उठणार आणि तुम्हाला तुमच्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर देणार. मध्यंतरी ते शहाजी बापू बोलले होते ना, ते चांद्रयान पाठवलं होतं म्हणे, तर त्या यानामध्ये ह्याला पण बसवून पाठवायला पाहिजे होतं. हे असल्या लोकांची खरंच गरज नाहीये हो. काय गरज आहे? असो, हरकत नाही. ते राऊत आहेत, ते शांत बसणं तर शक्यच नाहीये. ते बोलतच राहणार, बडबड करतच राहणार. त्यामुळे आता पुढे काय होतं हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे प्रकरण इतक्यात शमेल असं वाटत नाहीये. कारण एकीकडे आदित्य ठाकरे नाराज आहेत, दुसरीकडे प्रियंका चतुर्वेदी नाराज आहेत, शरद पवार देखील नाराज आहेत. कारण बाहेरून आलेले पवार म्हणजेच त्यांची सूनबाई ही महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री झाली आणि आता परत ती बारामती मतदारसंघाची दणदणीत मतं घेऊन आमदार देखील होणार आहे. त्यात पार्थ पवार यांना राज्यसभा देखील मिळालेली आहे. ज्या पार्थ पवारांना पाडण्यासाठीच शरद पवार साहेबांनी आटोकाट प्रयत्न केलेले होते, त्यांच्या सोबतच आता बाजूला बसावं लागणार आहे राज्यसभेच्या बाकड्यावर. अर्थात पवार साहेब काय बाकड्यावर बसत नाहीत, ते व्हीलचेअरवर येतात, 2 मिनिटं काहीतरी बोलतात आणि निघून जातात. हरकत नाही. बघा बाबा, यांचं लांगुल चालन फक्त एवढ्याचसाठी आहे, 2028ला यांची मुदत संपतीये. उबाठा गटातर्फे तर काही उमेदवारी भेटणार नाही आता राज्यसभेची. मग आता करायचं काय? मग चला पवारांथ्रू वर काँग्रेसकडे. राहुल गांधींशी त्यांचे संधान साधणं आत्तापासूनच चालू झालेले आहे. आत्तापासून कशाला, लोकसभेपासूनच गुणगान गाणं चालू आहे सध्या राहुल गांधींचं. दुतोंडी गांडूळ ज्याला म्हणतो ना आपण, त्यातला हा प्रकार आहे, त्यातला हा माणूस आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि एक ना एक दिवस याला यांचेच लोक म्हणजे उबाठा गटाचेच लोक लाथ घालून बाहेर पाडणार आहेत, शपथ. कारण आदित्यनं त्याचं लॉबिंग चालू केलेलं आहे. आदित्य ठाकरे हा दूधखोळा नाही, तो बेरकी आहे त्याच्या वडिलांसारखाच. हे दोघेही बाप बेटे दिलदार अजिबात नाहीत. त्यातल्या त्यात आपल्या प्रिय मैत्रिणीला राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही, यामुळे तो मनोमन दुखावलेला आहे. मुद्दाम आम्ही मैत्रीण हा शब्द वापरतो, त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा एकत्र काम करत असतो तेव्हा आपण आपल्या सहकाऱ्यांना मित्रमैत्रीणच मानतो ना. त्या अर्थानं आम्ही मैत्रीण हा शब्द वापरलेला आहे. तेव्हा राऊत साहेब, होता होईल तेवढी शिडी लावण्याचा प्रयत्न करा आता. भांडूप पासून थेट 10 जनपथ आणि त्या शिडीवरून हळूहळू चालत 2028 पर्यंत पोहोचा आणि बघा काही होतोय का त्या शिडीचा उपयोग. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला यावर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता परत एकदा विनंती आहे छोटीशी, कडाक्याचा उन्हाळा आहे, मराठवाड्यातला आपला शेतकरी होरपळतोय, भीषण परिस्थिती आहे. शहर गाव सगळी ओसाड पडायला चालले, पाण्याची टंचाई भयंकर झाली आहे. टँकर इतके महागलेले आहेत की ते सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले आहेत. कर्कग्रस्त रुग्णांचे जे नातेवाईक आहेत त्यांना बिचाऱ्यांना उठाय बसायला तिकडे जागा नाही आहे. एखादं शेड तरी करू, थोडी शांतता तरी लावेल त्यांना. कारण आता उन्हाळा संपला की लगेच पावसाळा येणार. हालच हाल आहेत बिचाऱ्यांचे. पावसाळ्याच्या आतमध्ये आपल्याला आपल्या ह्या गोरगरीब हिंदू माता बंधू भगिनी शेतकरी जे आहेत त्यांच्या घरांची सुद्धा व्यवस्था करायची, त्यांच्या पोरांच्या शिक्षणाची व्यवस्था करायची. कार्य खूप मोठं आहे साहेब.
स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारामध्ये या, स्वतः या, बघा काय कार्य चालू आहे, कसं चालू आहे. या सत्कर्मामध्ये योगदान द्या. आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे सहकार्य करता येईल ते निश्चित करा. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे ट्रान्झॅक्शन करता येऊ शकतं, जे सहकार्य करता येऊ शकतं ते नक्की करा. त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला ठेवता येऊ शकतो प्रॉपरली, जो आजपर्यंत आपण ठेवलेला आहे. तेव्हा मन मोठं करा मित्रांनो. आपलं कर्मच आपल्यासोबत येणार आहे, आपलं सत्कर्मच आपल्यासोबत येणार आहे. लक्षात ठेवा, आपला एक एक रुपया अनेकांसाठी लाख मोलाचा ठरत असतो. तेव्हा पुढे या. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.